आता कन्यादानसाठी वधूच्या पालकांनी ते उपस्थित राहायचंय. या जयश्रीताई या. माफ करा, पण मी कन्यादान नाही करणार. म्हणजे आजपर्यंत आमच्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी ज्योतीने सांभाळली. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की तिनेच कन्यादान करावं. ज्योती, माझं ठरलंय, कन्यादान फक्त तूच करणार आहे, मी नाही. जा. अगं नाही आई, हे बघ, कन्यादान तूच करायला हवं. हा तुझा हक्क आहे. मला नाही जमणार, तू कर का. ज्योती, जा तू बाळा. अगं पण आई. ज्योती, मला तुझ्या आईंचं म्हणणं पटतंय. तूच कर कन्यादान. शक्यतो वधूपेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तीनेच कन्यादान करावं असं मला वाटते. गुरुजी, वयाने मोठं असण्यापेक्षा कर्तृत्वाने मोठं असणं जास्त महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं ज्योतीने आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. ज्योती, तूच बस कन्यादानाला. बघितलं का? नाही म्हणजे आता बाबा बोलले आहेत, मी आता तरी पटतंय ना. पोरगी आहेच तशी, नीट जबाबदाऱ्या पार पाडते. बस कौतुक करू नको तिचं. मला माझ्या दादाचं कौतुक वाटतं की त्यांनी या सगळ्या गोष्टीला परवानगी दिली. तो उदार मनाचा आहे, तो विचाराने पुढारलेला आहे ना, म्हणून हे सगळं होऊ शकते. कळलं? एक नंबरची नौटंकी आहेस तू. तुझी जाते मी. कळलं? बघा समोर काहीतरी नको काय तुला. हा बघ. बघच बघ. आता वधूवरांना हळद कुंकू लावा. तुम्ही वराला कुंकू लावा आणि वधूला हळद कुंकू लावा. आता ही जी चेन आहे ही दोघांच्या हातामध्ये द्या.